घाटकोपरमधल्या होर्डिंग दुर्घटनेनंतर रत्नागिरी नगर परिषदेला या ठिकाणी जाग आलेली पाहायला मिळते आहे। अशी दुर्घटना रत्नागिरी शहरात घडू नये म्हणून रत्नागिरी शहरातील अधिकृत 192 होर्डिंग सध्या नगर परिषदेच्या रडारवरती आहेत आणि त्याच अनुषंगानं या होर्डिंग मालकांना या ठिकाणी नोटीस बजावण्यात आलेली आहे। अवकाळी पाऊस आणि वादळी वाऱ्यामुळे मुंबईत घाटकोपरमध्ये होर्डिंग कोसळून 14 जणांचा मृत्यू झालेला होता। या घटनेची दखल घेत प्रशासनानं या ठिकाणी 200हून अधिक होर्डिंग मालकांना स्ट्रक्चरल ऑडिट करण्याच्या सूचना या ठिकाणी दिलेल्या आहेत आणि त्या संदर्भातल्या नोटिसा या नगर परिषदेने बजावण्यात आलेल्या पाहायला मिळत आहेत। पावसाळ्यापूर्वी शहरातील 192 होर्डिंग धारकांनी ऑडिट करून घेणं या ठिकाणी बंधनकारक करण्यात आलेलं आहे आणि मुख्य रस्त्याच्या कडेला लावण्यात आलेल्या होर्डिंगवरती खास करून प्रशासनाची या ठिकाणी करडी नजर असलेली पाहायला मिळते आहे। ओएसिस फर्टिलिटीच्या तज्ज्ञांनी IVF उपचार पद्धतीद्वारे 1 लाखांहून अधिक जोडप्यांना मातृत्व प्राप्तीचा आनंद दिला आहे। मोफत अपॉइंटमेंट बुक करण्यासाठी आजच संपर्क साधा। घाटकोपरमध्ये जी घटना दुर्दैवी घडली ती घडू नये म्हणून सध्या रत्नागिरी नगर परिषद या ठिकाणी जागा झालेलं पाहायला मिळते आणि त्याचमुळे रत्नागिरी शहरातील जवळपास 200हून अधिक होर्डिंग मालकांना या ठिकाणी नगर परिषद प्रशासनानं स्ट्रक्चरल ऑडिटसाठी नोटीस बजावलेली पाहायला मिळते। मनोज लेले, TV9 मराठी, रत्नागिरी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।